बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता राजा हा सांगत असतो की विवानला, हे बघ भाई, ही अशी चुकीच्या रस्त्यामध्ये गाडी घालत जाऊ नको, रॉंग साईडला, नाही तर उगाच पब्लिकचा मार खाशील. हे बघा दादा, तुम्ही इथले लोकल वाटताय म्हणून तुम्हाला सांगतोय, सांगायला नाही तर उगाच लोकांचा मार खाईल. त्याबरोबर आता विवान हा म्हणत असतो, तुझी लायकी आहे का तू मला सांगणार मी काय करायचं ते. त्याबरोबर मग आता लगेचच दादा हा विवानला म्हणू लागतो, हे बघ विवान, तू जरा शांत हो, काम डाऊन. हे बघ, उगाचच्या उगाच आपल्याला ह्या ड्रायव्हरबरोबर वाद वाढवायचा नाही आहे. हा बघ, तो ड्रायव्हर आहे, उगाचच्या उगाच आपण याच्या नादी कशाला लागायचं. तू सोडून दे ना विवान, कशाला उगाच वाद वाढवतोयस. त्याबरोबर मग विवान म्हणत असतो की नाही, ह्या असल्या लोकांचं ना आपण ऐकून घ्यायचं नसतं. तू एक काम कर ना, तू पोलिसांना बोलव पोलिसांना. पोलिसांचे 4 फटके पडले ना की बरोबर ह्याची अक्कल लाईनवर येईल. त्याबरोबर मग राजा कमरेवर हात घेतो आणि म्हणतो, हो का, पोलिसांना बोलवायचं आहे का, बोलवा ना पोलिसांना. ठीक आहे, बोलवा, मी पण इथंच उभा आहे. त्याबरोबर आता विवानची आई म्हणत असते, हो बोलवा पोलिसांना. तशी लगेचच अवनी म्हणत असते, अहो पोलिसांना काय बोलताय तुम्ही. पोलिसांना जर बोलावलं ना तर तो नाही, आपण अडचणीत येणार आहोत, कारण रॉंग साईडने गाडी आपण घातली, त्यांनी नाही. त्याबरोबर मग आता विवानची आई म्हणते, काय म्हणजे चूक आपली आहे का. त्यावर अवनी म्हणते, हो चूक आपली आहे. त्याबरोबर मग विवानची आई, अवनी आणि स्वाती बहिणी तिघीही गाडीतनं खाली उतरतात. विवानची आई विवानला म्हणते, विवान कशाला उगाच वाद वाढवतोयस, विषयाला वळण लावतोयस, सोड ना, संपवून टाका मॅटर. त्याबरोबर आता दादासुद्धा विवानला म्हणतो, विवान जाऊ देत, संपव ना हे सगळं, कशाला आपल्याला वाद हवाय. त्याबरोबर विवानची आईसुद्धा म्हणते, हो विवान बरोबर बोलतायत ते, सोड, नको उगाच वाद वाढू. त्याबरोबर मग विवानला दादा म्हणतो, विवान चल गाडीत बस, हे बघ आपल्याबरोबर फॅमिली आहे, लेडीज आहेत, आपण विषय वाढवून नाही चालणार, आपल्याला हे पोलीस वगैरे नको सगळं. त्याबरोबर आता राजा म्हणतो, हां सांभाळा तुमच्या टॉम्याला, शिकवा जरा व्यवस्थित गाडी कशी चालवायची, आणि जर येत नसेल ना तर घरात बांधून ठेवा. त्याबरोबर मग आता विवान पुन्हा राजाची कॉलर पकडतो. राजा म्हणतो, पुन्हा गच्ची पकडली ना तू, लई चूक केली गच्ची पकडून आता तू. ओ काका, तुम्ही जावा, दुसरी टॅक्सी बघा, आता मी जरा हे निकालातच काढतो प्रकरण. एवढं बोलून राजा आता त्या काकांना तिकडनं निघून जायला सांगतो. त्याबरोबर मग ते काका तिकडनं जातात. आता राजा हा विवानला आता मस्तपैकी फाईट ठेवून देणारच असतो, पण तोपर्यंत आता त्या ठिकाणी अवनी येते आणि आता म्हणते, थांबा प्लीज 2 मिनटं. त्याबरोबर मग राजा थांबतो. तसं लगेचच अवनी विवानला म्हणते, विवान चूक तुझी आहे, त्यामुळे तू उगाचच्या उगाच भांडण करत बसू नकोस. आणि मग आता ती राजाला डोळ्यांनीच नेहमीप्रमाणे सॉरी म्हणत असते. राजाला आता अवनीला बघून ताबडतोब जुन्या गोष्टी आठवू लागतात. अवनीने त्याला प्रसाद दिला होता, त्यानंतर एकदा चुकून अवनी त्याच्या गाडीसमोर आली होती, तेव्हा तिने त्याची माफी मागितली होतं. सगळं काही आता राजाला एका क्षणात क्लिक होऊ लागतं. आता इतक्यात पाणीपुरीवाल्याच्या गाड्यावर राजाला देवीआईचा फोटो दिसतो. राजा ताबडतोब देवीआईच्या पाया पडतो आणि देवीआईला म्हणत असतो, तुझाच संकेत आहे ना हा, मला माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ते जे गुरुजी असतात ते सांगत असतात की मुलीकडचे घर बघायला येणार आहेत, घर बघून मग पुढचा निर्णय ते देतील असं म्हणालेत. त्याबरोबर बाबा म्हणतात, मग काही लग्न होणं शक्य नाही. त्याबरोबर मग ते गुरुजी म्हणतात, किती निगेटिव्ह माणूस आहे हा, इतकं कसं अभद्र बोलू शकतो, कोण आहे हा नक्की, तुमचा बापच आहे ना. त्याबरोबर आता दादा म्हणतो की हो बापच आहे, पण ह्याने आम्हाला लहानपणापासून खाऊ पिऊ घालून मोठं करण्याऐवजी आम्हीच याला खाऊ पिऊ घालून मोठं करतोय. त्याबरोबर मग आता ते गुरुजी म्हणतात, बरं काही हरकत नाही, पण घराचं डामडुजीचं काम करून घ्या, काम झालं की मग मला सांगा, मी मुलीकडच्यांना घेऊन येतो. आणि मग ती तिकडनं निघून जातात. त्याबरोबर बाबा म्हणत असतात की काही उपयोग होणार नाही आहे आणि ह्या घरात मुलगी येणार नाही आहे, कारण हे घर आहे असंच राहणार आहे. त्याबरोबर मग आता जो बारका भाऊ असतो सगळ्यात, तो भडकतो आणि म्हणतो, ओ फादर, उगाचच्या उगाच इकडं निगेटिव्ह बोलायचं काम नाही आहे. एक तर आपला यशादा त्यांना एवढ्या मेहनतीने पसंत पडला आहे आणि तुम्ही हे असलं काहीतरी आता बडबडायला लागला आहे का, काही नाही. ओ गुरुजी, आम्ही काय करायचं ते बघतो. त्याबरोबर ते गुरुजी म्हणतात, ठीक आहे मग मी निघतो, फक्त जे काही कराल ते पटपट करा, म्हणजे कसं मुलीकडच्यांना घेऊन येताना मलासुद्धा सोपं जाईल नाही का. त्याबरोबर मग आता
ते म्हणतात की हो गुरुजी काय करायचं ते आम्ही बघतो, लवकरात लवकर बघतो. त्यानंतर मग गुरुजी तिकडनं निघून जातात. आता यशा हा घरात पुढे येतो. यशा घराची अवस्था बघत असतो. मागून बारके दोन्ही भाऊ येतात आणि म्हणत असतात, यशोदा काय रे आता काय करायचं काय आपण? यशोदा म्हणत असतो, अरे असं काय विचारताय, आता मुलीकडचे घर बघायला येणार म्हटल्यावर घराची डामडुजी तर करावी लागेलच ना आपल्याला. बघू करू, काहीतरी करावं तर लागेल. त्याबरोबर बाबा म्हणत असतात, काही होणार नाही आहे या घराचं. तुमची ती सुलत्या ती ह्या घराच्या वरती म्हणजे नोटीस घेऊन डोळे ठेवूनच बसली असेल, ती काही करू शकते. त्यामुळं आपल्याला हे घर कधी दुरुस्त करता येणार नाही आहे, समजलं का? त्याबरोबर मग मात्र आता सगळेच जण गप्प बसतात. तर दुसऱ्या बाजूला अवनी म्हणत असते, हे बघ तुझी चूक आहे विवान, विषय वाढवू नकोस. त्यावर आता विवानला राग येतो. विवान आजूबाजूला बघत असतो तर लोक त्याच्याकडे बघत असतात. विवान म्हणतो, हे यू शटअप. त्याबरोबर आता ती सुद्धा म्हणते, आय कांट शटअप विवान. त्याबरोबर आता विवान म्हणत असतो, मी कधी चुकूच शकत नाही, समजलं? माझ्याकडे इंटरनॅशनल लायसन आहे. त्याबरोबर अवनी म्हणते, हो का, इंटरनॅशनल लायसन आहे तुझ्याकडे? पण नाही, कारण काय आहे ना, इंटरनॅशनल लायसन जरी असलं तरी नो पार्किंग आणि रॉंग साईडच असते, त्यामध्ये बदल होत नाहीत ना विवान. त्याबरोबर आता आजूबाजूची सगळी लोकं हसू लागतात. विवान म्हणत असतो, मी रॉंग साईडला गाडी टाकणं शक्यच नाही आहे. त्यावर अवनी म्हणत असते, तू रॉंग साईडला गाडी टाकली आहेस विवान ऑलरेडी. हे बघ, जर आपली चूक असेल ना तर उगाचच विषय वाढवण्यापेक्षा, वाद वाढवण्यापेक्षा तिथल्या तिथे विषय संपवणं कधीही चांगलं असतं. म्हणून सांगते, उगाच वाद वाढवण्यापेक्षा सॉरी म्हण आणि विषय संपव, कारण चूक आपली आहे, समजलं का तुला? त्याबरोबर मग आता दादा अवनीला म्हणू लागतो, अवनी हे बघ तू बोलू नकोस काही, तू जाऊ दे, तू एक काम कर, जाऊन गाडीत बस. त्याबरोबर मग अवनी म्हणते, का गाडीत बसू मी जाऊन दादा? जे चूक आहे ते चूकच असणार आहे ना, चूक तर कधी बरोबर होऊ शकत नाही ना. मग तू मला गाडीत बसायला लावण्यापेक्षा ह्या विवानला सांग ना, आपली चूक आहे तर ती एक्सेप्ट कर, सॉरी म्हण आणि मोकळा हो, घरी चल. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे दादा हा म्हणत असतो की विवान जाऊ दे, विषय संपव, तू गाडीत बस, विवान चल. आणि तू रे, तुझं जे काही नुकसान असेल तू मला सांग, मी तुझी नुकसान भरपाई देतो. त्यावर राजा म्हणतो, नाही साहेब, झाले माझे पैसे वसूल. त्यावर तो म्हणतो, काय? त्यावर लगेचच राजा म्हणतो, नाही म्हणजे नुकसान माझ्यामुळे झालं आहे ना तुमच्या गाडीचं जास्त, मी देतो तुम्हाला नुकसान भरपाई, तुमच्या गाडीचं नुकसान जादा आहे. त्याबरोबर मग अवनी म्हणते, नाही नको. का म्हणून? तुम्ही का द्याल नुकसान भरपाई? नुकसान आमच्यामुळे झालं आहे, त्यामुळे पैसे तेच देतील. त्याबरोबर मग मात्र आता इकडे विवान हा अवनीकडे बघतच राहतो. अवनी म्हणत असते, जर आपली चूक असेल तर तिथे सॉरी म्हणून ताबडतोब विषय संपवता आला पाहिजे, माफी मागता आली पाहिजे. त्याबरोबर आता राजा हे अवनीचं बोलणं ऐकून अवनीवर एकदम फिदा होऊन जातो. त्याबरोबर आता स्वाती वहिनी अवनीला म्हणते, अवनी गाडीत बस, चल, बाद झाला आता. त्याबरोबर मग अवनी ही लगेचच जाते आणि वहिनीबरोबर गाडीत बसते. विवानला खूप राग आलेला असतो. रागारागात आता विवानही गाडीत बसलेला असतो. त्यानंतर राजा हा इकडे अवनीची गाडी जाईपर्यंत तिच्याकडेच बघत असतो. आता मग अवनी तिकडनं गेल्यावर राजा देवी आईला म्हणत असतो की मला माहिती आहे तू माझी या मुलीबरोबर दुसऱ्यांदा भेट घडवून दिलेली आहे, म्हणजे नक्कीच तू मला काहीतरी सुचवू पाहते. बाईचा आशीर्वाद घराला लाभणार एवढं मात्र आता मला नक्की कळून चुकतंय. नक्कीच काहीतरी चांगलं घडणार. त्यानंतर मग आता राजा हा घरी आलेला असतो. आता घरी आल्याच्यानंतर मग राजा दरवाजावरती हात टेकून तसाच उभा असतो. आता राजा विचार करत असतो की आता घरात सगळं चांगलं होणार, धांगरड्यांच्या घराला बाईचे पाय लागणार, सगळं व्यवस्थित घडणार. देवी आई मला कळतंय, तूच मला एक एक करून सगळे संकेत देत आहे, तुझ्याच मनात आहे घराला बाईचा आशीर्वाद लाभावा. आजचा दिवस एकदम गार्डन होऊन गेलेला आहे. आज कसं मला एकदम भारी वाटतंय, एकदम बरं वाटतंय वगैरे वगैरे. आता इकडे तो विचार करत असतो आणि म्हणत असतो, त्याला अवनीचे शब्द आठवत असतात, विवान आय कांट शट अप. चूक आपली आहे त्याची नाही, रॉंग साईडला तू गाडी घातली आहेस. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे राजा म्हणत असतो की आता सगळं चांगलं होणार आणि आता तो चुकून घरात जायला उलट्या दिशेला फिरतो. त्याबरोबर मग लगेच बाबा मागून म्हणतात, ओ राजा शेठ, नाही अजून तरी या एरियात आपले एकच घर आहे, त्यामुळं जरा तुम्ही टर्न मारा आणि इकडं आतल्या बाजूला या.
त्याबरोबर मग आता लगेचच राजा भानावर येतो. राजा टर्न मारतो आणि आतल्या बाजूला येतो आणि म्हणत असतो की फादर खेचताय ना माझी, खेचा खेचा, आज किती खेचायची तुम्हाला तेवढी खेचा, कारण आज तुम्हाला फुल ऑन परमिशन आहे काय. त्याबरोबर फादर म्हणतात कसं कसं मस्ती केली. त्याबरोबर मग आता लगेच राजा तिकडे येताना म्हणत असतो ओ पब्लिक, आला ना इकडे राजा, राजा इज कमिंग बॅक. आणि मग तो आता धावत त्या ठिकाणी येतो. त्याबरोबर आता त्याचे बाकीचे भाऊ काहीच रिॲक्ट होत नाही. आता भाऊ काहीच रिॲक्ट न झाल्यामुळे राजाच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी गडबड आहे. राजा पुढे सरसावतो आणि विचारत असतो काय रे, काय झालं, तुम्ही एवढे शांत शांत का आहात, सगळं काही ठीक आहे ना, काय झालं आहे. त्याबरोबर मग आता ते दोन भाऊ सांगतात की आपल्या यशोदाला त्या मुलीने आणि मुलीच्या घरच्यांनी पसंत केलेलं आहे. त्यावर हे ऐकून मग आता राजा तर खूप खुश होऊन जातो. राजा म्हणतो काय, अरे वा वा वा, ही तर एकदम गुड न्यूज आहे. अरे यशोदाचं लग्न ठरलं, यशोदाचं लग्न ठरलं, यशोदाचं लग्न ठरलं असं म्हणत राजा नाचायला लागतो आणि म्हणत असतो काय मग कधी तारीख बिरीख फिक्स केली का काय, मला न सांगताच का, कधी लग्न ठरलंय काय, अरे बोला की. आणि तुम्ही असे सगळे सॅड काय, काय झालंय काय. त्याबरोबर मग आता जो 3 नंबर भाऊ असतो तो म्हणत असतो फिल्मी, ती लोक आपलं घर बघायला येणार आहेत. मग त्याबरोबर आता राजा म्हणत असतो अरे मग घर बघायला येणार आहेत म्हणजे घर बघायला येणारच की. अरे असं काय करायला लागलाय, आता आपल्या घरात ती लोक त्यांची पोरगी देणार आहे, मग घर बघायला येणार नाहीत का ती लोक. अरे घर बघायला येणारच, पोरगी देताना घर बघायला येणं ही पद्धत असते बाबा. येऊ देत की मग घर बघायला, फरक पडतोय कुठं. आपण आहे की नाही त्यांना एकदम जबराट पाहुणचार देऊ. डांगरडेंचा पाहुणचार बघून ना ती लोक एकदम अशी खुश होऊन गेली पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका रे, सगळं एकदम फर्स्ट क्लास होतं आहे की नाही ते बघालच तुम्ही, सगळं छान होईल. त्याबरोबर मग आता इकडे 3 नंबरी भाऊ म्हणत असतो अरे ह्या नाशिकच्या आशिकचं काय करायचं रे. त्याबरोबर आता राजा म्हणतो अरे नेमकं प्रॉब्लेम काय आहे. त्याबरोबर मग आता यशोदा म्हणतो राजा अरे ते लोक आपले घर बघायला येणार आहेत बाबा, कळतंय का तुला. इतक्यात कौलावरचा एक डबा खाली पडतो आणि त्याबरोबर 2 कौलंसुद्धा सरकून खाली पडतात. मग आता यशोदा म्हणत असतो हे बघ, हे आपलं घर, हे असं घर दाखवायचं आहे का आपण त्या मुलीकडच्या लोकांना हे. त्याबरोबर मग मात्र आता राजाच्या लक्षात येतं की नक्की प्रॉब्लेम काय. मग आता राजा म्हणत असतो अरे मग काय झालं, आपण करू की आपल्या घराची डामडुजी, आपण एक काम करू, सगळ्या घराला रंगरंगोटी करून घेऊ, सगळं घर दुरुस्त करू. नाही नको, सगळं घर नको रिपेअर करायला, आपण एक काम करू, आपण आपला पुढचा राजवाडा सजवू की, घराला मस्त पुट्टी बिट्टी मारू, सगळं छान करायचा प्रयत्न करू. काळजी करू नको राजादा, अरे सगळं व्यवस्थित होईल. इतक्यात आता तिकडे बाबा येतात आणि म्हणत असतात तुमची ती सुलू आत्या. त्याबरोबर मग 4 नंबर भाऊ येतो आणि म्हणतो अरे दादा सुलू आत्याचं काय, तिचं काय करायचं. त्यावर मग राजा हा सुलू आत्याच्या दरवाजाकडे बघतो आणि म्हणत असतो की बघू करू काहीतरी, उगा काळजी करायची गरज नाही, बघू होईल काहीतरी नक्की होईल, जादा विचार करू नका तुम्ही, करू आपण काहीतरी, करू सुलू आत्याचं काहीतरी. अरे कशाला जास्त विचार करताय तुम्ही, करू की आपण काहीतरी. अरे दादा तू विसरतोय का, कन्स्ट्रक्शन साईडवरती केवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहेस तू, मग एवढा चांगला मेस्त्री आपल्या हाताबरोबर आपला यशोदादा, आपले काम करणारे 10 हात आहेत, मग घराची डामडुजी करायला अजून लागतंय काय. करू की आपण सगळं व्यवस्थित करू, आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलंच होणार आहे असं आता तो म्हणत असतो. आणि त्यावेळी त्याला अवनीची आठवण पुन्हा एकदा आलेली असते. चूक तुझी आहे विवान, त्यांची नाही. त्याबरोबर मग आता लगेचच राजा म्हणायला लागतो की करू, सगळं व्यवस्थित करू. त्याबरोबर मग आता इकडे 3 नंबर भाऊ म्हणतो अरे राजा फक्त बोलून होत नाही, समजा करू, त्यासाठी आहे ना हातपायसुद्धा हलवावे लागतात, हातपाय हलवल्यानंतरच गोष्टी घडतात, कळलं का. उगाच्या उगा आपलं तोंडाची वाप दवडायची, करू सगळं करू. त्याबरोबर मग आता राजा म्हणत असतो हा निगेटिव्ह माणूस 2. त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात निगेटिव्ह माणूस 1 कोण आहे. त्यावर लगेचच राजा मागं बाबांकडे बघतो आणि हसत म्हणतो तुम्ही
सवता. त्याबरोबर मग आता बाबा गप्प बसतात. तर राजा म्हणत असतो की करू आपण सगळं व्यवस्थित करू, यशोदाचं लगीन नक्की होणार. अरे चला आपण एक काम करू, आत्ताच सामान घेऊन येऊ, चल रे. आणि मग राजा बारक्या भावाला घेऊन बाजारात सामान खरेदी करायला जातो घराच्या डामडुजीचं. तर आता हे सगळं काही नलूने ऐकलेलं असतं. नलू म्हणते, मी जिवंत असताना यशाचं लगीन? नाही, वहिनी म्या असताना दुसरी? नाही, काहीतरी करावं लागलच. आणि मग आता ती तिकडनं घरात जाते. तर दुसऱ्या बाजूला आता विवान आणि त्याची आई, त्याचबरोबर आता अवनी, स्वाती वहिनी, दादा हे सगळे काही विवानच्या आता फार्म हाऊसवर नाशिकमध्ये उतरलेले असतात. विवान रागारागात गाडीतनं उतरतो आणि घरात जातो. विवानची आईसुद्धा रागारागात निघून जाते. दादा ऐकून घ्या माझं, ऐका प्लीज, थांबा असं म्हणत असतो, पण ती लोक काही थांबत नाही. मग दादा अवनीला ओरडतो आणि म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तुझ्यामुळे चिडलाय तो एवढा, समजलं ना. त्याबरोबर मग दादा आता त्यांच्या मागोमाग आतमध्ये जातो. अवनी म्हणत असते, मी काय केलं आहे? त्याबरोबर मग आता वहिनी म्हणत असते, अगं बघितलंस ना किती चिडलाय तो अवनी, आता मी काय केलं आहे, माझी काय चूक, हे बोलण्याची ही वेळ नाही आहे, तो तुझ्यामुळेच नाराज आहे, एवढं तर नक्की माहिती आहे ना आपल्याला. त्याबरोबर अवनी म्हणत असते, अगं वहिनी पण माझी काय चूक, जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे तेच बरोबर म्हणणार ना आपण. मग त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अवनी अगं आता ही चूक बरोबर करण्याची वेळ आहे का, आता आतमध्ये चल, पहिल्यांदा त्याला समजवायला हवं, हे बघ अशाने लग्न मोडेल बाई. त्यावर अवनी म्हणते, खरंच? अगं मग जाऊ दे ना, मग आपल्याला काय गरज आहे आतमध्ये जाण्याची, चल सोड मग इकडेच, दादाला बोलव, आपण इकडनंच निघून जाऊया. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अवनी असा आगाऊपणा करू नकोस, हे बघ बाबा रागवतील अवनी तुझ्यावर, मग चल बरं तू आता आतमध्ये अवनी. आणि मग आता आई वहिनी अवनीच्या हाताला धरते आणि अवनीला आता ती तिकडनं आतमध्ये घेऊन जात असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नलू विचार करत असते की काहीतरी घडवून आणावं लागेल, काहीतरी करावं लागेल. मग आता जेव्हा सुलू आत्या आणि मामा घरी येतात तेव्हा मुद्दामून सुलू आत्या समोर नलू फोनवर बोलायचं नाटक करते. काय ट्रिपला? औंदा? नाही ग, नाही, ट्रिपला यायला जमणार नाही ग मला. अगं असं काय करते, आमच्या घरात मंगल कार्य आहे. हो अगं लग्न ग, माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. हो अगं आता त्यांच्या दारात मंडप पण पडल, येवानाचा मंडप पडल. अगं घराची डामडुजी करायची ना, म्हणून माझ्या मामांची मुलं सामान आणायला गेलेत ग आत्ताच. हो गाडीतनं, 4 व्हीलरमधनं गेलेत, त्याच्या टॅक्सीतनं. आता इतक्यात मग ती फोन कट करते आणि नलू तिला हाक मारते. त्याबरोबर मग लगेचच आता सुलूने हाक मारल्यावर नलू तिकडे येते आणि म्हणते, हां बोल की आई, काय ग? त्याबरोबर मग आता सुलू विचारत असते, कुणाशी फोनवर बोलत होती? नलू म्हणते, अगं मैत्रिणीशी बोलत होते. त्यावर मग नलू म्हणते, का ग? सुलू म्हणते, नाही काही नाही. कोणाचं लग्न ठरलंय? कुठल्या मामाच्या पोराचं लगीन ठरलंय तुझ्या? त्याबरोबर मग नलू म्हणू लागते, अगं मम्मी असं काय करतेस, मला तर 2च मामा आहेत, तुला माहिती आहे की, एक तर हा मामा आणि एक तर रामा मामा. आता ह्याचं पोरांचं लगीन होऊ शकत नाही, मग उरला कोण? रामा मामाच ना, मग त्याच्याच पोराचं लगीन आहे. त्याबरोबर आता सुलू म्हणते, काय? त्यावर ती सांगते, होय अगं त्याच्या पोराचं लगीन आहे आणि तुला माहिती आहे का, पोरगी बी पसंत पडली आहे, पोरीनं बी होकार दिला आहे आणि यांचा बी होकार आहे लग्नाला. मग आता आणखीन दुसरं काय पाहिजे मम्मी? उलट एका अर्थी बरंच झालं त्या यशाचं लगीन होतं आहे ते. नाही म्हणजे तुम्हाला सारखी बोलायची नाही का, यशाशी बोलू नको, यशाशी बोलू नको, यशाशी बोलू नको. आता एकदाचं यशाचं लगीनच होतं आहे, लगीन झालं म्हणल्यावर मग यशाशी बोलण्याचा माझा काही संबंधच नाही ना. आता मी काही बोलायचो नाही, आता मी फक्त ऐकणार यशानं आणि त्याच्या बायकोनं घेतलेलं उखाणं, काय ग? त्याबरोबर हे ऐकून आता सुलू म्हणते, नाही असं होणं शक्य नाही, त्या यशाचं लगीन नाही होऊ शकत, उगाच काहीतरी बोलू नकस. त्याबरोबर मग आता नलू म्हणू लागते, अगं राहिलं मग, म्या कशाला उगाच खोटं बोलू, मला खोटं बोलायची काय गरज आहे, म्या जे बोलत होतो ते खरं होतं. त्यावर मग सुलू म्हणत असते, त्या यशाचं लगीन होऊ शकत नाही, म्या श्राप दिलाय त्यांना आणि त्यांचं लगीन कसं होतं ना ते म्याच बघतो, माझा श्राप खरा ठरायलाच हवा. त्यानंतर मग आता यशा आणि त्याची भावंडं आता घराची डामडुजी करायला घेतच असतात. इतक्यात तिकडे सुलू आत्या येते आणि जोरात ओरडते, थांबा. तर दुसऱ्या बाजूला इकडे अवनी म्हणत असते, पण चूक तुझी होती ना विवान,
त्याबरोबर मग आता विवानची आई म्हणते, लक्षात ठेव, चूक कोणाचीही असली, आपल्या नवऱ्याची जरी असली तरीही बायकोने आपल्याच नवऱ्याची बाजू घ्यायची असते. आता हे ऐकून मग मात्र अवनी तिच्याकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.